पुढची बातमी आहे ती गैरप्रकारांचा मतदारांवर दबाव पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र तो यशस्वी होणार नाही असा दावा नीलम गोऱ्हे करतायत. पुण्यामध्ये खरी चुरस ही शिवसेना आणि भाजपात आहे असंही त्या म्हणाल्या. कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्यबाणावर मतदान करायची संधी मिळाली. तर मतदान गुप्त असतं, आता माझं मतदान तर जगजाहीर आहे. तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे, परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे. पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे. परंतु झालंय काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते, म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे, त्यांना इकडे केलेलं आहे शिफ्ट, आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत. प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनना त्रास होतो. रांगेत उभं राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे. पण ठीक आहे, शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो. सिद्धेश, यातला एक तपशील जो आता इथे नीलम गोऱ्हेंनी मांडला त्याच्या संदर्भातला मुंबईतला अनुभव सांगायला हवा की दरवर्षी किंवा दरवर्षी म्हणता येणार नाही, दरवेळेला मी जिथे ज्या मतदान केंद्रावर जातो, यंदा ते मतदान केंद्र तिथून हलवण्यात आलं होतं आणि हे मतदान केंद्रावर गेल्यावर कळलेलं आहे. तर हा तपशील मुंबईतही तुमचा जसा आता घोळ झाला तसा सकाळी गणेश नाईकांचा सुद्धा झाला. गणेश नाईकांना सुद्धा त्यांचं मतदान केंद्र सापडत नव्हतं. अखेर या सगळ्या मोठ्या घोळानंतर त्यांना अखेर मतदान केंद्र सापडलं आणि नंतर त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावलाय. बिलकुल.